राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम विरोधात ओरड सुरू आहे। चंद्रपुरातही सामाजिक कार्यकर्ते सचिन रामटेके यांनी ईव्हीएम विरोधात उपोषणाला सुरुवात केली आहे। 6 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या उपोषणाला वाढता प्रतिसाद लाभत आहे। ईव्हीएमच्या निकालावर शंका असल्याने लोकशाही व्यवस्थेतून ईव्हीएम रद्दबातल करत देशातील सर्वच निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी रामटेके यांनी केली आहे। हे उपोषण चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असून विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे। तर आज मी इथे उपोषणाला यासाठी बसलो आहो की आज या भारत देशामध्ये जी काही हुकुमशाही चाललेली आहे, ईव्हीएमच्या विरोधात आमचा नारा आहे की ईव्हीएम हटाओ देश बचाओ। जे आज महाराष्ट्रात घडलं आहे ते प्रत्येक ठिकाणी आज घडत आहे। त्या विरुद्ध आम्हाला काहीतरी आंदोलन करायचं होतं आणि हा जो नारा आम्ही जो दिला आहे ईव्हीएम हटाओ देश बचाओ, हा नारा प्रत्येक महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा पूर्ण भारत देशामध्ये तो गेला पाहिजे आणि ईव्हीएमच्या विरोधात आणि ईव्हीएम हटलं पाहिजे, आमची अशी मागणी आहे।